नमस्कार, सुमन्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण मराठवाडा स्पेशल लसूण भुर्का कसा बनवायचा ते बघणार आहे। खूप टेस्टी आणि खूप असा चविष्ट होतो आणि उन्हाळा म्हटलं की तोंडी लावण्यासाठी काहीतरी हवं असतं आणि त्यासाठी आज लसूण भुर्का कसा बनवायचा ते बघणार आहे। तर त्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते बघूया। 4 चमचे इथे तेल घेतलेलं आहे, अर्धा चमचा जिरं, अर्धा चमचा मोहरी, 20 ते 25 लसूण पाकळ्या बारीक करून घेतलेल्या आहे, तुम्ही ठेचून घेतल्या तरीही चालेल। 1 चमचा सफेद तीळ, 2 चमचे कोथिंबीर, कमी तिखटवाली इथे 2 चमचे मिरची पावडर घेतलेली आहे, चवीनुसार मीठ आणि 4 चमचे इथे दाण्यांचा कूट घेतलेला आहे। हा भाजलेला कूट आहे। तर चला सुरुवात करूया। तर बघा, गॅसवर कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि त्यामध्ये आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे। तेल आपल्याला गरम करून घ्यायचं आहे। छान असं तेल गरम झालं की यामध्ये घालायचं आहे आपल्याला मोहरी। आता मोहरी आपल्याला छान अशी तडतडून घ्यायची आहे, फुलून द्यायची आहे। फुलल्यामुळे याचा चव आणि खमंगपणा खूप वाढतो। मोहरी छान तडतडली की यामध्ये आपल्याला जिरं घालायचं आहे। जिरंसुद्धा आपल्याला छान असे हे फुलवून घ्यायचं आहे। बघा, जिरंसुद्धा छान असं फुललेलं आहे। आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला लसूण। गॅसची फ्लेम मंद ठेवायची आहे। लसूण आपल्याला सोनेरी रंगावर फुलवून घ्यायचं आहे, म्हणजे छान अशी खमंग फोडणी बसते आणि चवीलाही छान लागतो। तुम्ही इथे बघू शकता, लसूणसुद्धा छान असा सोनेरी रंगावर फुललेला आहे आणि खरपूस तळलेला गेलेला आहे। आता यामध्येच आपल्याला 1 चमचा हे तीळ टाकायचे आहे। तीळसुद्धा खमंग असे तळून घ्यायचे आहे, यामध्ये छान असे फुलवायचे आहे। तर बघा, तेल गरम असल्यामुळे पटकन असे हे फुलल्या जातात। आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला कोथिंबीर। कोथिंबीरसुद्धा छान अशी कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायची आहे। कोथिंबीरसुद्धा छान अशी कुरकुरीत झालेली आहे। आता गॅसची फ्लेम आपल्याला बंद करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला घालायची आहे इथे मिरची पावडर, कमी तिखटवाली आहे। त्यानंतर मीठ आणि इथे आपल्याला दाण्यांचा कूट घालायचा आहे आणि सर्व हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। गॅस बंद केल्यानंतर आपल्याला मिरची पावडर घालायची आहे, म्हणजे त्याचा रंग टिकून राहणार, जळणार नाही। खूप सुंदर अशी ही लसूण भुर्का तयार झालेला आहे, तुम्ही इथे बघू शकता। अतिशय सुंदर डाळ भाताबरोबर किंवा ज्वारीच्या भाकरीवर, आता उन्हाळा आहे म्हटल्यावर कधी कधी वरण भात केलं जातं, ज्वारीच्या भाकरी तर नेहमी करतो आणि त्याबरोबर खूप सुंदर असं हे तोंडी लावण्यासाठी उपयुक्त आहे। तर तुम्ही अशा पद्धतीचा लसूण भुर्का एकदा नक्की बनवून बघा, खूप अप्रतिम होतो। कोणी पाहुणे मंडळी जरी आली तरी आपण तोंडी लावण्यासाठी हा पटकन भुर्का करू शकतो। तर अशा पद्धतीचा हा लसूण भुर्का एकदा तुम्ही नक्की बनवा। आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन बटन प्रेस करा। धन्यवाद।